आणि आता मोठी बातमी ही 2020 विश्वचषकाच्या रणांगणातून भारतानं मोठ्या दिमाखात 2020 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे। भारतानं सुपर 8 मधल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केलाय। या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं, पण त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 181 धावांचीच मजल मारता आली। अर्शदीप सिंगनं 3, कुलदीप यादवनं 2 विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक लावला। ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रेव्हिस हेडनं 43 चेंडूंमध्ये 76 धावांची झंझावाती खेळी केली आणि वन डे विश्वचषकाच्या फायनलमधल्या आपल्या मॅच विनिंग खेळीच्या आठवणी जाग्या केल्या। पण बुमराहनं त्याचा अडथळा दूर केला आणि या सामन्यात विजय भारताच्या दृष्टीपथात आला। आता सेमीफायनलमध्ये भारताची गाठ ही इंग्लंडशी पडणार आहे। त्याआधी या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम निनादून गेलं। 2020 विश्वचषकाच्या सुपर 8 साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढलं, पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं। त्यानं 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली। रोहित शर्मानं त्याच्या खेळीत 2020 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं षटकारांचं द्विशतक साजरं केलं। विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले, त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 205 धावांची मजल मारता आली होती। आणि भारतीय संघाच्या या कामगिरीविषयी सविस्तर जाणून घेऊया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेकडून, जो आत्ता या क्षणी सेंट ल्युशियाच्या स्टेडियममध्ये। सुनंदन, रोहित शर्माची बॅटिंग आणि त्या पाठोपाठ भारताचा एक मोठा विजय, ज्यानं भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म झालं, हे तू साक्षात तिथनं बघतोय। काय पाहिलंस तू याची देही याची डोळा? लक्षणीय, प्रेक्षणीय, अफलातून, कुठली कुठली विशेषणं वापरू असा माझ्या समोर प्रश्न आहे विजय। कारण आजचा विजय हा अफलातून आहे, कारण बॅट्समनने आपली कामगिरी केली, बॉलर्सने आपली कामगिरी केली, चांगले झेल पकडले, परंतु खरा हिरो जर या कुठल्या या सामन्याचा असेल तर तो रोहित शर्मा होता। कारण विजय त्यांनी केलेली खेळी ही प्रदीर्घ काळ स्मरणात राहणार आहे। सुनंदन, तू म्हणालास की रोहित शर्मा या सामन्याचा खरा हिरो होता। कशा पद्धतीनं त्यानं भारतीय विजयाचा पाया रचला? कारण एका बाजूला विराट कोहली भोपळाही फोडू शकला नव्हता, पण दुसऱ्या बाजूला रोहित शर्मानं मात्र फटक्यांची आतषबाजी करावी तशा पद्धतीनं फटक्यांची आतषबाजी केली या स्टेडियमवर। आलं अंगावर, घेतलं शिंगावरती। कारण ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तुम्ही लेचापेचा खेळ करून चालत नाही, त्यांना आरेला कार्य करायची तयारी ठेवायला लागते। विराट कोहली शून्यावर आऊट झाला तरी रोहित शर्मानी विचार बदलला नाही आणि त्याने आक्रमणाची धार अजून तेज केली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन बॉलर्स अडचणीत आले। अरे, मिचेल स्टार्क सारख्या दादा बॉलरला एका ओव्हरमध्ये 4 षटकार 1 चौकार 29 रन्स त्यांनी वसूल केल्या। एकंदर त्यांनी 8 सिक्सर मारल्या। काय भन्नाट बॅटिंग केली, त्यामुळे प्रेक्षक जे होते ते अक्षरशः वेडे झाले होते। सुनंदन, खऱ्या अर्थानं साखळीमध्ये वर्चस्व गाजवलं, अव्वल साखळी म्हणजे सुपर 8 मध्ये वर्चस्व गाजवलं। आता हा रोहित शर्माचा भारतीय संघ सज्ज झालाय तो सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी खेळण्यासाठी। त्या पार्श्वभूमीवर हा भारतीय संघ तुला कसा वाटतोय? अगदी उत्तम वाटतोय, कारण प्रत्येक सामन्या गणित थोडी थोडी सुधारणा होत चालली। जी काही चुका होत्या, वैगुण्य होती, ती इस्त्रीनी पडलेली चुणी काढावी तसे ते साफ करत चाललेत, सुधारणा करत राहतायत, म्हणून पुढचा प्रवास सुखकर होतोय। आणि म्हणून मी म्हणेन की हा संघ आत्ताच्या घडीला उत्कृष्ट क्रिकेट खेळतोय। जिंकणं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेगळी गोष्ट आहे आणि इतक्या चांगला खेळ करून जिंकणं, इतक्या मोठ्या फरकाने जिंकणं, याचं महत्व वेगळं आहे विजय। सुनंदन, हे जरी सगळं खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला चिंता सतावते ती विराट कोहलीच्या फॉर्मची। मागच्या सामन्यात त्याने एक चांगली फलंदाजी केली आणि आपल्याला थोडंसं असं बरं वाटलं होतं, पण पुन्हा एकदा विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही। आणि हा विराट कोहली आपल्याला अशाच पद्धतीनं खेळताना सेमीफायनलमध्ये किंवा फायनलमध्ये नकोय, आपल्याला जिंकून देणारा विराट कोहली हवाय। नाही, नाकारून चालणारच नाही। ती अडचण थोडीशी सतावतीये, त्रास देतीये, पण माझ्या मते विजय जो होता तो महत्वाचा आहे आणि त्याला महत्व द्यायला पाहिजे। सुनंदन, धन्यवाद या सविस्तर तुझ्या गप्पांबद्दल। तर
2020 विश्वचषकाच्या रणांगणातून मोठी बातमी आहे. भारतानं सुपर 8 मधल्या तिसऱ्या सामन्यात सलग तिसरा विजय मिळवला आणि तो पण ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालंय आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची गाठ ही इंग्लंडशी पडणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.